धन्यवाद डीजे डीजे मास्टर संचित मात्रे हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर आमच्यासोबत जोडली गेलेली आहे ती म्हणजे ड्रीम्स क्रिकेट हा यूट्यूब चॅनल, त्याचे सर्व कौस्तुभ पाटील आणि त्यांची टीम यांच्या माध्यमातून सुद्धा आपण या सामन्याचा थरार यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह सुद्धा पाहू शकतो. माझ्यासोबत अजून सुद्धा जोडले गेलेले आहेत ते म्हणजे आमचे गुणलेखक तन्मय. त्याचसोबत समालोचन कक्षामध्ये आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत ते म्हणजे प्रितेश जी पाटील आणि निलेश ठाकूर. थोड्याच वेळात सामना चालू होणार आणि आपण जाऊया. सर्व खेळाडूंचे पुनश्च स्वागत आणि प्रेक्षकांचे सुद्धा स्वागत. आणि जाऊया पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षामध्ये. तिथे आमच्यासोबत आहेत एक झिराडचा बुलंद आवाज प्रितेशजी पाटील आणि त्यांच्यासोबत जोडले गेलेले आहेत ते म्हणजे अलिबागचे ख्यातनाम असे समालोचक निलेश ठाकूर. Thank you, Pralay. Good morning. And umpire says, let's play. मॅच खऱ्या अर्थानं रंगतदार होणार. ही मॅच ओम स्पोर्ट्स पोयनाड आणि त्यांच्या अगेन्स्ट जिजा 11 कमळपाडा अशी असली ना तरी दुसऱ्या साईडला ही मॅच शिरू वर्सेस हितेश अशी सुद्धा असणार आहे. पाहूया हे युद्ध कशा पद्धतीने रंगणार. ज्या फलंदाजाने कालच्या मॅच मध्ये आपला क्लास, टेम्परामेंट आणि दर्जा दाखवला होता तो मृण्मय पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. आणि मृण्मयच्या साथीला एक तडफदार आणि धडाकेबाज बॅटिंग करण्यासाठी एक्सपर्ट आणि माहीर असलेला हितेश पाटील पाहायला मिळतोय नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. पहिला चेंडू घेऊन आपण पाहतोय शिरोविक सज्ज झालाय. अगदी महत्वपूर्ण असा मॅच असणार आहे ही. अगदी महत्वपूर्ण अशी लढत दोन्ही संघांच्या दृष्टीने अगदी प्रतिष्ठेची आणि सन्मानाची अशी लढत. शिरोविक ऑन द बॉलिंग मार्क स्ट्रायकिंग एंडला मृण्मय पाहायला मिळतोय. पहिला चेंडू शिरू याचा. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा पूल केलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषेच्या दिशेने. पहिला चेंडूवरती आपण पाहतोय एक शानदार चौकार मृण्मयच्या बॅट मधून आणि चौकारांना आपण पाहतोय स्वागत केले शिरू याचं. थँक्यू व्हेरी मच डीजे. 4 धावा आपण धावफलकावर पाहतोय. पहिला चेंडूवर एक तडफदार स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी झन्नाटेदार सुरुवात पाहायला मिळतोय. वीरेंद्र सहवाग ज्या पद्धतीने इंडियाला स्टार्ट मिळून देताना अगदी त्या स्टाईल मध्ये आपण पाहतोय मृण्मय आपल्या संघाला सलामी करून देतोय. शिरू याचा पुढील चेंडूवर ते सुद्धा फटकाला अगदी चांगला. क्षेत्ररक्षकाने केले चुकी आणि सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये ते होताना पाहायला मिळते. धावांची गती अगदी चांगली पाहायला मिळते. ड्यूचा इफेक्ट आपण पाहतोय तरी सुद्धा मृण्मय ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय ना कौतुक करावं लागेल. आणि खऱ्या अर्थानं शिरू सारखा अव्वल दर्जाचा गोलंदाज त्याच्या समोर असताना जी मृण्मयने खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये चुणूक दाखवली ना ती अफलातून अशी पाहायला मिळते. 6 धावा धावफलकार पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. ही एक पेंडिंग मॅच आहे जी कालच्या दिवसामध्ये राहिली होती. सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणारा यातील विजेता हा शेवटचा संघ असणार आहे. याआधी 7 संघाने सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवलाय. चेंडू अगदी चांगला पाहायला मिळाला. यावेळी जर आपण पाहिलं ना शिरू त्याच्या गोलंदाजी क्रीजवर असताना थोडा वेळ थांबला. पॉक त्याने घेतला आणि त्यानंतर फलंदाजाला रीड केलं आणि अगदी स्लोअर वन स्वरूपाचा एक ऑप्शन व्यापक त्याने टाकला. त्यामुळे आपण पाहतोय फलंदाजाला बीट करणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. शिरवीकची गोलंदाजी. नोचा इशारा आलेला आहे. स्टेप आउटचा हा नो असणार आहे आणि निश्चितपणे आपण पाहतोय हा नो असल्या कारणानं संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. जिजा
11 कमळपाडा या संघाचे ओनर आहेत संदेश जिबईकर आणि उमस्पोर्ट पुनाड या संघाचे ओनर आहेत परिणदा सवरकर. या दोन संघ मालकांदरम्यान चालू असलेली ही मॅच. अंपायरकडनं इशारा आला की या चेंडूवरती असणार आहे फ्री हिट आणि फ्री हिटला आपण पाहतोय ज्या बॅट्समनने अगदी चांगली बॅटिंग केली तो आता स्ट्रायकिंग एंड वरती आहे. चांगला चेंडू आणि तितकाच चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड ऑफ रिजनला चेंडू फील्ड केला जातोय तोपर्यंत सिंगल मात्र अगदी वेगाने कंप्लीट केले. संघाची धावसंख्या 1 उंचावत असताना आणि 8 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला चालू आहे पण ज्या पद्धतीने धावांचा फ्लो आपण पाहतोय किंबहुना धावांचा प्रवाह आपण पाहतोय तिथून मात्र एक स्पष्ट झाले की बॅटिंग करणारा संघ एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळतोय. शिरो वीक सारख्या गोलंदाजावरती ते प्रहार करताना पाहायला मिळतात. अद्यापपर्यंत शिरोने 8 धावा खर्च केल्यात पहिल्या 4 चेंडूंमध्ये. अजूनही 2 चेंडूचा खेळ ना आहे शिल्लक. चुचूक जो असताना आपण पाहतोय शिरो सज्ज होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती. परंतु आता एक मोठा बॅटल रंगेल ते म्हणजे शिरो वर्सेस हितेश. पाहूया या बॅटल मध्ये कोण जिंकणार. हे बॅटल खऱ्या अर्थानं बघण्यासारखं असणार आहे पाहण्यालायक असणार आहे. ओहो अगदी स्लोवर वन टाकला आणि तितकाच कमालीचा फटका हितेशच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. हितेशने मात्र आपण पाहतो अगदी सेन्सिबलपणा दाखवला या शॉट वरती आणि अगदी हलक्या हाताने बॉटम हँडचा उपयोग करत असताना एक चांगला स्ट्रोक लगावला डीप कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फील्ड करेपर्यंत मात्र आपण पाहतोय दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केले. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 10 धावा लागलेल्या आहेत. डबल डिजिट मध्ये धावसंख्या पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. ओहो अगदी आपण पाहतोय हितेशला अचंबित करणारा मारा पाहायला मिळतोय. हितेशला पूर्णपणे जपून ठेवलं होतं. बॅटची इंच टाकल्यानंतर आपण पाहतोय यष्टीरक्षकाने आपल्या परीने पूर्णपणे एफर्ट्स दिले. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने ट्राय करायला पाहिजे होती अकरा धावा आपण धावफलकावर पाहतोय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले. परंतु आपण जर निलेशदादा दिवसा विचार केला ना तर पहिल्या षटकात जी धावा उभारल्यात ना जी धावसंख्या उभारली ती अगदी चांगली म्हणता येईल. कारण ड्यू असता कारणाने येथे 35 धावा सुद्धा खूप जास्त धावसंख्या असू शकेल आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय सलामी करणाऱ्या दोन्ही फलंदाजांनी सुरुवात होऊन दिली आहे. एक चांगली सुरुवात म्हणावं लागेल एक ड्रीम स्टार्ट म्हणावं लागेल आणि त्याच वेळी आपण पाहतोय एक असा गोलंदाज ज्याच्या गोलंदाजीमध्ये नेहमीच अचूकता पाहायला मिळत असते. किंबहुना वयाच्या 40 नंतर सुद्धा एक खूप जास्त प्रमाणात वेगात चेंडू टाकणारा गोलंदाज ही त्याची ख्याती आहे. असा प्रमोद पाटील गोलंदाजीला आलेला आहे. प्रमोद पाटीलची गोलंदाजी नेहमीच पाहण्यासारखी असते आणि आज मात्र प्रत्येक संघाला टाइम देण्यात आलेला आहे. जर 4 ओव्हरची मॅच असेल ना तर ती मॅच तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायची आहे आणि 2 मिनिटं ब्रेक असे करून 22 मिनिटांमध्ये ती मॅच तुम्हाला संपवणं गरजेचं असणार आहे. प्रमोद इज ऑन द मार्क. पहिला चेंडू प्रमोद याचा. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय शॉट अगदी अफलातून पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल करतोय. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 2 उंचावत असताना आणि धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात 13 धावा. 13 ऑन दी बुट. एक चांगल्या पद्धतीने बॅटिंग आपण पाहतोय. अगदी क्वालिटी वाली बॅटिंग पाहायला मिळतात. बॅट्समनला माहित आहे ड्यू असल्या कारणाने मोठे फटके येणार नाहीयेत त्यामुळे अलॉंग द कार्पेट बॅटिंग करता दिसत आहेत. अगदी टिपिकल तसाच फटका पाहायला मिळाला. हितेश आपण पाहतोय गॅप सिलेक्शन शॉट सिलेक्शन स्ट्रोक सिलेक्शन अगदी अफलातून पाहायला मिळतोय. मिसफील्ड झाले आणि आणखीन एक धाव बॅटिंग करणारा संघाला इथे मिळते. संघाची धाव संख्या 1 उंचावत असताना आणि धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचेल ती म्हणजे 16 धावा. 16 ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. कौतुक करावं लागेल हितेश याचं ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. ग्राउंडची खऱ्या अर्थानं त्याने स्थिती ओळखले आणि खऱ्या अर्थानं कुठेतरी क्रिकेटमध्ये परिस्थितीशी जुळवण्याचं कौशल्य तुमच्याकडे असणं गरजेचं असतं आणि तेच कौशल्य आपण पाहतो हितेशकडे. हितेश मात्र आता अलाउंड द कार्पेट खेळत असताना चांगल्या पद्धतीने शॉट सिलेक्शन करतोय आणि त्याच्या या गॅपमध्ये चेंडू टाकण्याच्या बॅटिंगमुळे मात्र आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघाला इथे चांगल्या पद्धतीने धावसंख्या उभारता त्याला पाहायला मिळते. प्रमोद पाटीलच्या या चेंडूवरती मोठा फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षकच्या रिझन मध्ये आहे त्याने त्याचे अगदी चांगला स्टॉप केला असं म्हणावं लागेल कारण त्या एरियामध्ये चेंडू फील्ड करणं वाटतं तेवढं सोपं नाहीये.
त्यामुळे आपण पाहतोय संघाची धावसंख्या 2 ने उंचावत असताना आणि धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते 18 धावा. 18 ऑन दी बूट. ओव्हर नंबर चालू आहे दुसरा. प्रमोद पाटीलची मार आपण पाहतो या षटकामध्ये. या चेंडूवरती मृण्मयने खेळलाय मोठा फटका. क्षेत्ररक्षक कॅच खाली आलेला आहे. कॅच टिपलाय अँड विकेट नंबर फर्स्ट बॅक टू द पवेलियन. पहिला झटका आपण पाहतोय ओम स्पोर्ट्स पुणे संघाला लागलेला आहे आणि मृण्मय सारखा एक अव्वल दर्जाचा बॅट्समन मैदानातून बाद होत असताना पाहायला मिळतोय. एक बिग विकेट म्हणावी लागेल. एक बडी सफलता बॅटिंग करणारा संघाच्या दृष्टीने आणि मृण्मय बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय तेजस कामत हा बॅटिंग करण्यासाठी गेला मैदानात. थँक्यू व्हेरी मच इझी. याच दरम्यान आपण पाहतोय प्रमोद पाटील या अनुभवी गोलंदाजाने आपल्या संघाला हवा हवाचा असलेला ब्रेकथ्रू मिळवून दिला. ज्या ब्रेकथ्रूची खऱ्या अर्थानं जिजा 11 संघाला आवश्यकता होती. अगदी मोक्याच्या क्षणी प्रमोद पाटीलने ही विकेट आपल्या संघाला मिळवून दिले. त्यामुळे निश्चितपणे मॅच मध्ये अगदी चांगला रोमांच पाहायला मिळते. 18 या धावसंख्येवरती आपण पाहतोय पहिला खेळाडू तंबूत परतल्यानंतर तेजस कामत हा फलंदाज पाहायला मिळतो बॅटिंगसाठी. परंतु हितेश ज्या पद्धतीने बॅटिंग करतो ना अगदी कौतुकात पात्र अशी तो बॅटिंग करतोय. कॅप्टनला साधेशी इनिंग तो खेळतोय आणि कॅप्टन नॉक सुद्धा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या दरम्यान मात्र आपण पाहतोय जोर कसा अपील झालेला आहे. एजंट पंचांकडून इशारा आलाय की ही देश मात्र बाद आहे असा. थँक्यू व्हेरी मच इझी. 18 ही धावसंख्या धावफलकात लागले. परंतु ओमस्पोर्ट्स पुणे संघासाठी 18 ही धावसंख्या कुठेतरी धोकादायक ठरत असताना पाहायला मिळते. 18 या धावसंख्येवरती दोन महत्वाचे खेळाडू मैदानातून तंबूत परतलेत आणि सेकंड चेंडूवरती सेकंड विकेट आलेली आहे. तो प्रमोद येथे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असणार आहे. प्रमोद पाटील यांचा हा हॅट्रिक बॉल असणार आहे. ज्या पद्धतीने या षटकामध्ये गोलंदाजी केले किंबहुना कमबॅक पाहायला मिळाला प्रमोद पाटील कडनं. पहिल्या 3 चेंडूमध्ये प्रमोद पाटील यांनी जवळपास 7 धावा दिल्या होत्या जरूर, पण त्यानंतर कमालीची गोलंदाजी तितकंच दिमागदार पुनरागमन पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू हॅट्रिक बॉल असणार आहे आणि 2 खंदे फलंदाज बाद झालेत आणि त्यामुळे कुठेतरी दबाव, दडपण, प्रेशर आता मात्र पाहायला मिळेल ते ओम पुणे संघावरती. प्रमोद पाटीलची भेदकता आपण पाहतोय. प्रमोद पाटीलने केलेला शानदार मारा आपण अनुभवतोय आणि त्यामुळेच या मॅच मध्ये हॅट्रिक बॉल चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय फटका खेळलेला आहे. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या 1 ने उंचावत असताना आणि धावफलकावरती 19 धावा पाहायला मिळतात. नितेश आणि तेजस अशी जोडी मैदानावरती पाहायला मिळते. पाहूया नितेश आणि तेजस हे दोन खेळाडू आपल्या संघाला
कोणत्या धावसंख्येपर्यंत नेऊन पोहोचवतात. निश्चितपणे जर का येथे 35 ते 40 धावा झाल्या ना तर ओम कोणार्ड संघ एक चांगली धावसंख्या उभारू शकेल. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण जवळपास 9.50 धावांची सरासरी पाहायला मिळते आणि 9.50 धावांच्या सहाय्याने 19 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. आणि स्पर्धेच्या शेवटच्या सत्रामध्ये पोहोचलेले आपले जे 7 संघ असतील त्या 7 संघाच्या कर्णधारांना माझी नम्र विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या दिशेकडे यायचं आहे. पुढील ज्या सत्राचा लॉट्स पडणार आहे त्याचा चिठ्ठ्या उडवण्याचा कार्यक्रम आपण व्यासपीठाच्या दिशेकडे करून घेणार आहोत. तरी नम्र विनंती, वेळ दौडू नका आणि लवकरात लवकर आमच्या व्यासपीठाच्या दिशेकडे यायचे. 7 कर्णधार. 19 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आले आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय रोहितला गोलंदाजीसाठी 5 आउट केले. रोहितने कालच्या दिवसामध्ये अगदी अफलातून मारा केला होता. काल रोहितने खऱ्या अर्थानं प्रभावित करणारी गोलंदाजी केली होती. तर रोहित पाहूया आता या मॅच मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. तिसरी ओव्हर चालू झाले रोहित आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीच्या मार्क वरती आणि समोर आपल्याला पाहायला मिळेल नितेश. पाहूया डावखुरा फलंदाज आणि त्याच्या अगेन्स्ट डावखुरा गोलंदाज. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. पंचांकडून इशारा आलाय की हा चेंडू उजव्या यष्टीच्या खूप बाहेर गेलेला आहे. त्या कारणास्तव हा चेंडू मात्र असणार आहे एक्स्ट्रा. त्याच पद्धतीने वन बाउटची वॉर्निंग सुद्धा दिलेली आहे गोलंदाजाला. त्यामुळे निश्चितपणे संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 1 ने उंचवताना पाहायला मिळते. 20 धावा धाव फलकावर लागतात. इथे मात्र आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळलाय जरूर आणि अफलातून कॅच. क्या बात आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक मागे धावत आला आणि ज्या पद्धतीने त्याने जंप लगावली कौतुक करावं लागेल. अफलातून कॅच टिपलेला आहे 7 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला खेळाडूने. 1 मोर विकेट डाऊन. धन्यवाद डीजे. पुनश्च एकदा एक सूचना असेल की आपलं जे 7 संघ पुढल्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत त्याचे कर्णधारांनी इथे उपस्थित राहायचं आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच शेवटच्या सत्रातील सामन्यासाठी जो लॉट्स असणार आहे त्याच्या चिठ्ठ्या उडवण्याचा कार्यक्रम आपल्या व्यासपीठाच्या दिशेने होईल. पुनश्च जाऊया समालोचन कक्षामध्ये. प्रितेशजी. 20 ऑन दी बोट. अफलातून झेल आपण पाहिला आणि त्याच वेळी नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी गेलाय. यावेळी तेजसने मात्र आपण पाहतोय अगदी बीट झाला होता तेजस. फलंदाजी करत असताना डबल मांडेड तो पाहायला मिळाला. द्विधा मनास्थितीत पाहायला मिळाला. चेंडू नक्की खेळायचा कुठे हा मोठा यक्ष प्रश्न त्याच्या पुढे निर्माण झाला होता आणि त्यामुळे आपण पाहतोय सिंगल आलेली आहे. संघाची धावसंख्या 1 ने उंचावते आणि धावसंख्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळते 21 धावा. षटक क्रमांक 3 चालू आहे. रोहित मात्र अफलातून मारा करतोय. रोहितने मात्र प्रत्येक मॅच मध्ये अशा स्वरूपाच्या चेंडूतून मारा केलेला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने या रोहित समोर पाहूया नवीन आलेला फलंदाज कशा पद्धतीने बॅटिंग करणार. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय क्रितेश पाहायला मिळतोय. क्रितेशच्या बॅट मधला मोठा फटका पुल केलाय आणि हा पुल सक्सेसफुल झालेला आहे. क्रितेशच्या बॅट मधला रोहित वरती आक्रमण, रोहित वरती हल्ला बोल. रितेशच्या बॅट मधना एक धमाकेदार स्ट्रोक आपण पाहिला. एक अफलातून असा फटका रितेशच्या बॅट मधना आला होता. धावसंख्या मात्र आपण पाहतो अगदी वेगाने मूव्ह होत असताना आपण पाहतोय. धावा अतिशय वेगाने येताना पाहायला मिळतात. रितेशच्या गोलंदाजीवरती अटॅक पाहायला मिळाला. हा
चेंडू सुद्धा आपण पाहतोय बॅटच्या मधोमध घेता आला होता बॅट्समनला. फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1 ने उंचावते आणि धावफलकावरती धावा 28 लागलेला पाहायला मिळतात. अगदी चांगल्या पद्धतीने धावसंख्या रचण्याचा मानस म्हणून पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 28 झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने धावा येताना दिसत आहेत. डावकर फलंदाज तेजस कामत पाहायला मिळतोय ट्रॅकिंग एंड वरती. आता पाहूया तेजसच्या बॅटमधनं एक मोठा स्ट्रोक खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक अगदी दूरवर होता. फक्त एकच धाव मिळते या चेंडूवर सुद्धा. रोहितचं हे षटक आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 3 आहे राजाभाई प्रीमियर लीगचा आजचा अंतिम आणि अखेरचा दिवस. गेले 2 दिवस आपण अगदी दर्जेदार क्रिकेटचे सामने या मैदानावरती पाहिले. न भूतो न भविष्यती असं प्रकारचं आयोजन आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील खेळाडूंना एक वेगळ्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म देण्याचं कार्य राजाभाईने या प्रीमियर लीगच्या माध्यमातून केलेलं आहे. हा चेंडू फुल आतून पाहायला मिळालाय. स्विंग अँड मिस. ओव्हर क्रमांक आपण पाहतोय 3 संपुष्टात आले. 3ऱ्या षटकाच्या खेळानंतर धाव फलकावरती धावा लागल्यात 29 धावा आणि चांगल्या पद्धतीने धावसंख्या रचण्याचा मानस म्हणून पाहायला मिळते. आणि पाहूया शिरूपीचा संघ असलेला जिजा कमळपाडा संघाकडून शेवटचं षटक घेऊन कोणता गोलंदाज येणार. पण त्याचवेळी ओमकोट कोणाड संघ सुद्धा एक चांगल्या पद्धतीने धावसंख्या रचण्याचा मानस म्हणून दाखवताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने पहिल्या 3 षटकामध्ये धावा आल्यात, कारण या मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये धावा जमवणं तेवढं सोपं नाहीये, परंतु ज्या पद्धतीने बॅटिंग झालेली आहे ना ती सुद्धा दाद देण्यासारखी म्हणावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये कर्णधार शिरू याने चेंडू सुपूर्द केलेला आहे. तो गोलंदाज ऑन दी बुट. ओव्हर नंबर 3 आणि अंतिम षटकासाठी आपण पाहतोय महेश पाटील पाहायला मिळतोय. षटक क्रमांक अंतिम. काय होणार, काय घडणार या षटकामध्ये. ओम स्पोर्ट्स कोणाड संघ अंतिम षटकामध्ये किती धावा करणार, किती धावांचा उद्दिष्ट आणि टार्गेट बॅटिंग करणारा संघासमोर ठेवणार. पहिला चेंडू घेऊन महेश पाटील आपण पाहतोय सज्ज होतो आपल्या मार्क वरती. पाहूया महेश पाटीलची गोलंदाजी येथे कशा पद्धतीने असणार. स्लॉल ओव्हरला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती तेजसच्या बॅटमधनं धमाका. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार आलाय आणि या फटक्यानंतर धावसंख्या सुद्धा उसळी घेते. धावसंख्या जाऊन पोहोचले 35 च्या घरात. थँक्यू व्हेरी मच डीजे. आणि या षटकारासाठी एक अननोन व्यक्तीकडनं 50 रुपयाचा पारितोषिक आले आणि त्या दुसऱ्या चेंडूवर षटकार आला तर त्याच व्यक्तीकडनं आणखीन 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. तेजस कामतची बॅटिंग मैदानामध्ये रंग भरत असताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा हल्ला आणि मोठा फटका आपण त्याच्या बॅटमधनं पाहिला. महेश पाटीलच्या गोलंदाजीवरती हल्लाबोल आणि अटॅक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने तेजसच्या बॅटमधनं मोठा फटका आल्यामुळे आता गोलंदाजावरती दबाव असणार आणि षटक क्रमांक शेवटचा आहे. पाहूया शेवटच्या षटकामध्ये खेळ कशा पद्धतीने होणार. धावा आपण धाव फलकावर पाहतोय. अगदी अफलातून बॅटिंग पाहायला मिळते. महेशच्या वरती आता दबाव निर्माण झाल्यानंतर पाहूया महेश अंडर प्रेशर कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. ही मॅच खऱ्या अर्थानं अगदी महत्वपूर्ण आहे. एक रंगतदार मुकाबला आहे. दोन्ही संघांसाठी सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्याआधीचा एक दर्जेदार मुकाबला पाहायला मिळतोय. ओहो, चांगला कमबॅक म्हणावा लागेल. लेंथ मध्ये केलेला बदलाव येथे पाहायला मिळाला. लेग बाईटच्या रूपात ही धाव आलेली आहे असा पंचांकडून इशारा आलेला आहे. 36 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. धाव संख्या अगदी चांगली पाहायला मिळते. एक फायटिंग स्कोरच्या दिशेने बॅटिंग करणारा संघ प्रयाण करत असताना सुद्धा पाहायला मिळतोय आणि ज्या पद्धतीने बॅटिंग होते ना खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. जिजा 11 कमळपाडा संघ आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना आज मात्र प्रत्येक गोलंदाजावरती चांगले फटके त्यांनी लगावलेत. अर्थात जर आपण पाहिलं कोयनाडचे बॅट्समन अगदी
प्रत्येक षटकामध्ये मोठे स्ट्रोक करताना दिसत आहेत आणि प्रत्येक संघासाठी आज मात्र 20 मिनिटाचा टायमिंग दिला जाणार आहे. त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 4 ओव्हर संपवायच्या आहेत. हा चेंडू मात्र आपण पाहतोय बॅटच्या मधोमध बॅट्समॅनला घेता आला नव्हता. फक्त एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 ने उंचावत असताना इथे पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 37 पर्यंत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत पण त्याच वेळी झालेला कमबॅक सुद्धा तितकाच अफलातून आहे. कारण गोलंदाजीच्या पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला. त्यानंतर महेश याने गोलंदाजीमध्ये केलेला बदलाव पाहायला मिळाला. अचूक केलेली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्यामुळे आपण पाहतोय धावफलकावरती आता 37 धावा आहेत. महेश पाटील याचा पुढील चेंडू पाहायला मिळेल. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय बॅटची लिडिंग घेतली त्यानंतर खूप वेगाने ट्रॅव्हल करतोय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक अगदी अफलातून फिल्डिंग करतोय त्यामुळे फक्त एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती 38 धावा पाहायला मिळतात. शेवटचे 2 चेंडू आणि शिल्लक आहेत आणि पाहूया 2 टू गो. महेश याचा निक बॉल. हा चेंडू अगदी अफलातून टाकलाय. शेवटच्या षटकामध्ये महेश पाटीलची अफलातून अप्रतिम बहरदार अचूक टप्प्यावरचा नियंत्रित मारा आपण पाहतोय. आता मात्र शेवटचा चेंडू येणं शिल्लक आहे आणि पाहूया शेवटच्या चेंडूवरती धावा किती येणार. 38 धावा आपण धावफलकावर पाहिल्यात आणि शेवटच्या चेंडूवरती धावा किती करतात पाहणं गरजेचं ठरणार. त्यानंतर कळेल की बॅटिंग करणारा संघ आपल्या ऑपोजिट संघासमोर किती धावांचं टार्गेट टोटल उद्दिष्ट ठेवतोय. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. या चेंडूवरती फटका खेळलाय मोठा. फुलटॉस होता पण त्या रिझनला षटकार जात नाहीये. इथे मात्र आपण पाहतोय अगदी लॉलीपॉप कॅच ड्रॉप केलेला आहे आणि 2 धावा मिळाल्या या चेंडूवर. संघाची धावसंख्या 40 झालेली आहे आणि 41 धावांचं लक्ष आता जिथा 11 कमळपाडा या संघासमोर असणार आहे. आणि 4 धावांची पेनल्टी आहे. सो 41 + 4 म्हणजे 45 धावांचं लक्ष असणार आहे. लक्षात घ्या 40 धावा झाल्या, 4 धावा एक्स्ट्रा ऍड केल्या, 44 धावा झाल्या आणि 45 धावांचं लक्ष आता जिजा 11 कमळपाडा संघाला असणार आहे. पाहूया 4 षटकामध्ये 45 धावांची आवश्यकता असताना खेळ कशा पद्धतीने होणार. त्याचवेळी आजच्या दिवसामध्ये आपल्याशी जोडलेला आहे निलेश ठाकूर ज्याच्या माध्यमातून खारेपाट प्रीमियर लीगचं आयोजन केलं गेलं होतं आणि अगदी यशस्वीपणे त्यांनी स्पर्धा पार पाडली. असे खारेपाट प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक निलेश ठाकूर आपल्याशी जोडलाय. तो मी पुढील सत्रासाठी घेऊन जातोय एक ख्यातनामाचे समालोचक निलेश ठाकूर यांच्याकडे. धन्यवाद प्रितेश. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, क्रिकेटच्या खेळाडूंचं आणि या क्रिकेटवर नितांत प्रेम करणाऱ्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. श्री गणरायाचं स्मरण करताना आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. अलीकडेच जे गेल्या 2 वर्षांपासून आपण ज्या संकटाशी धैर्यानं सामना करत आहोत आणि ह्या धैर्यानं सामोरे जात असताना जे जे आपल्याला सोडून गेले, आपले नातेवाईक म्हणा, आपले भाऊ बहीण, आई वडील, काका मामा, चुलते असे अनेक मंडळी जेव्हा आपल्याला सोडून गेले त्या सर्वांना आपण श्रद्धांजली वाहूया. देशाचं रक्षण करताना सीमेवर शहीद झालेल्या सर्व सैनिकांना मानवंदना देताना आणि राजाभाई केणी आयोजित अर्थातच राजाभाऊ प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतोय. आपण आता सामना चालू असलेला प्रितेशच्या आवाजामध्ये पाहिला होता. अर्थातच सामना रंगला होता तो ओम स्पोर्ट्स पोयनाड आणि जिजा 11 कमळपाडा या 2 संघांच्या दरम्यातला हा सामना होता. ओम स्पोर्ट्स पोयनाड या संघानं प्रथम फलंदाजी करताना 40 धावा जमवल्या आणि 41 धावांचं पण 41
एक पुनच्च आयोजकांकडून एक सूचना आहे की आपण जे सुपर 8 मध्ये पोहोचलेले आहेत ते आपल्या 7 संघ आणि त्या 7 संघातील कर्णधारांना एक पुन्हा एकदा नम्र विनंती जरूर असणार आहे की आपण यायचं आहे आपल्या व्यासपीठाच्या दिशेकडे. सुपर 8च्या सामन्यामधील लॉर्ड्ससाठीच्या चिठ्ठ्या उडवण्याचा प्रोग्राम इथे घडला जाणार आहे. त्या चिठ्ठ्या उडवण्याच्या प्रोग्रामसाठी आपण इथे उपस्थिती दाखवायची आहे. जर आपला कर्णधार इथे आलेला नसेल तर त्याला एक फोन करा आणि सूचना करा की बाबा रे आता सुपर 8चे सामने चालू होणार आहेत, आपण लवकरात लवकर यायचं आहे आपल्या व्यासपीठाच्याकडे. पुन्हा जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये, जिथे अलिबागचा एक ख्यातनाम आवाज निलेशजी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. धन्यवाद दादा. निश्चितच 45 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर नक्कीच एक चांगली रणनीतीनं या सामन्याकडे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अस्तित्वाची लढाई म्हणावी लागेल. याच्यातून विजेता संघ निश्चितच सुपर 8साठी क्वालिफाईड होईल. आणि कोणाला नको आहे की या स्पर्धेमध्ये हे जे सर्वोच्च बक्षीस ठेवलं गेलं आहे ते माझ्या संघाने मिळवावं, आणि त्याच मिळवण्याच्या शर्यतीमध्ये आता सामना रंगलेला पाहिला आपण. 4 षटकांच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना 44 धावा जमवल्या गेल्या होत्या आणि 45 धावांचं लक्ष ठेवलं जातंय. अशा वेळी 4 षटकं आणि 45 धावा, तसं पाहायला गेलं तर षटकामागे सरासरी 11च्या धावगतीने या धावा जमवायच्या आहेत. किती फलंदाज कशा पद्धतीने फटके खेळतील, गोलंदाज त्यांचा कशा प्रकारे प्रतिकार करतील हे पाहणं खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या या रणसंग्रामावर पाहणं औत्सुक्याचं ठरेल. आपण पाहतोय सामना रंगलेला असताना जेव्हा ओम स्पोर्ट्स पोयनाड आणि जिजा 11 कमलपाडा या दोन संघांच्या दरम्यातला शिरू आणि प्रमोद, अर्थातच सलामीसाठी शिरू आणि सुशांत जिजा 11 कमलपाडा या संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी जात आहेत. चेंडूचं परीक्षण केलं जातं आहे. एक अचूक असा चेंडू आपल्या निश्चितच ध्येयापर्यंत, अंतिम ध्येयापर्यंत पोहोचवेल या विश्वासानं चेंडूचं सिलेक्शन केल्यानंतर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आपण पाहतोय की जेव्हा सामना रंगलेला असताना दोन्ही बाजूने फलंदाजी करण्याची संधी, एक आगळं वेगळं मैदान, तो फेर सीमाकृत लाभलेलं हे मैदान सन्माननीय आदरणीय राजाभाऊ केणी यांच्या सौजन्याने खऱ्या अर्थानं आपल्या विभागातील सर्व क्रिकेट खेळाडूंना एक 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 हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याचं जे काम केलं जातं आहे हे खऱ्या अर्थानं हे एकमेव करू शकतील ते म्हणजे राजाभाई केणी आणि त्यांच्याच नावानं असलेली राजाभाऊ प्रीमियर लीग ही स्पर्धा. एक आगळीवेगळी संकल्पना जेव्हा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आली. पंचांचा इशारा येतोय, खेळाला सुरुवात होत असताना शिरू ऑन द स्ट्राईक असेल. जिंकण्यासाठी 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल आणि हा पाठलाग करताना किती चौकार, किती षटकार, किती एकेरी, किती दुहेरी, किंवा त्याच वेळी किती गोलंदाज विकेट्स कमावतील आणि किती गोलंदाज खऱ्या अर्थानं चेंडूची अचूकता टाकतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. जेव्हा सामना रंगलेला असतोय 45 धावांचा लक्ष्याचा पाठलाग अस्तित्वाच्या खऱ्या अर्थाने या लढाईमध्ये सर्वप्रथम गोलंदाजीसाठी येतोय. अर्थातच श्रीकांतचा फलंदाजीचा सामना करण्यासाठी गोलंदाजाचं नाव हितेश येतोय. हितेश पहिला चेंडू उलट्या हाताने फिरवण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांकडे हलकासा अपील केला. अपिलाला मात्र पंचांनी अगदी आपल्या अचूकतेनं हेरलं. चेंडू बॅटला अस्पष्ट कडेला लागला असं गोलंदाजांना खुणावलं आणि अशा वेळी मात्र एक धाव घेण्याची जी संधी निर्माण झाली होती शिरूला, ती संधी न गमावता, कारण संध्या ह्या वारंवार येत नसतात, खऱ्या अर्थाने या संध्या निर्माण कराव्या लागत असतात आणि अशा वेळी ही अचूक आलेली संधी हे गमावणं खऱ्या अर्थानं आपल्या संघाला कुठेतरी दुष्परिणामकारक ठरेल हे जाणताना पहिल्याच चेंडूवर एक यशस्वी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. डोळ्याची झडप लवते ना लवते पहिल्याच चेंडूवर एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न शिरूचा थोडासा अंगलटी आला होता, परंतु निश्चितच चेंडू एक धाव देऊन सुद्धा गेला. एका धावेनं धावांचा श्री गणेशा सुद्धा झाला. पहिलं पाऊल टाकलं जाते. पाहूया कशा पद्धतीने यावेळेस सामन्यांचा हा थरार अनुभवायला मिळतोय. हितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा. यावेळचा हा चेंडू निश्चितच ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू नवीन आहे, परंतु अशा वेळी एक सुरक्षित फटका खेळायचा आणि चेंडूला जुना होईपर्यंत ग्राउंड शॉट खेळायचा या इराद्यानं जेव्हा टीम प्लॅन केलं गेलं होतं. अर्थातच पहिल्या षटकामध्ये 11 धावांचं जे सरासरी लक्ष आहे ते कसं गाठता आहे या दृष्टीने विचार करायचा. खराब चेंडूला योग्य तो समाचार घ्यायचा, चांगल्या चेंडूंचा समाचार करायचा, सन्मान करायचा, अशा पद्धतीची ही खेळी आतापर्यंत आपण पाहिली. 2 चेंडूंचा खेळ संपला. 2 धावा स्कोरशीटवर लागल्याच. जिंकण्यासाठी 45 धावांच्या लक्ष्याचा जेव्हा पाठलाग करायचा आहे त्यावेळेस मात्र कुठेतरी संयम आणि कुठेतरी आक्रमकता ही दाखवावीच लागेल. अशा वेळी शिरू पुन्हा एकदा सज्ज होतोय हितेशच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी.
यावेळचा चेंडू अचूक टप्पा, योग्य दिशा आणि या योग्य दिशेला आणि अचूक टप्प्यावर टाकलेली ही भेदक गोलंदाजी ही खऱ्या अर्थानं कौतुकास पात्र ठरते. प्रत्येक चेंडूगणी हितेशचं आत्मबल वाढवण्याचा प्रयत्न टाळ्यापासून केला जातोय आणि अशा वेळी मात्र हितेशला आपण पाहिलं होतं अलिबाग प्रीमियर लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करताना रायगड डायनामोज या संघाकडून खेळताना. पुन्हा एकदा हितेश राईट आर्म ओव्हर दी विकेट. यावेळचा हा चेंडू आगळा वेगळा खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये सूर लगावून पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता. ऐन वेळेला मात्र चेंडूनं त्याला धोका दिला, दगा दिला. चेंडू हातातून निसटला. मिळालेल्या संधीचा शिरूने फायदा मिळाला. जीवनदान मिळते शिरूला. मिळालेल्या जीवनदानाचा कशा पद्धतीने शिरू आपल्या फलंदाजीतून उपयोग करून घेईल आपल्या संघासाठी हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. अशा वेळी मात्र आपण पाहिलं होतं एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न शिरूने केला. या प्रयत्नामध्ये निश्चितच त्याला अपयश आलं. चेंडू त्यांच्या कदाचित मनगटाला स्पर्श करून गेला होता. क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु त्याच्या पोहोचण्यापासून केवळ दुरीवर पडला आणि अशा वेळी मात्र हा झेल ड्रॉप झाला. पुन्हा एकदा ही ते सज्ज होतोय. आतापर्यंत जी कर्णधार या नात्यानं जबाबदारी त्याच्या खांद्यावर येऊन पडली होती, त्या जबाबदारीला पूर्णपणे न्यायपणे कामगिरी करत असताना हितेश आपल्या गोलंदाजीतून दिसतोय. अशा वेळी एका आखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला बॅकफुटवर येऊन लेट कट केला जातोय. चेंडू गलीच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे आणि अशा वेळी पुन्हा एकदा एक धाव मिळते. संघाची धावसंख्या एका धावेने पुढे सरकते. जेव्हा पाहिलं तर 4 धावा 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना निश्चितच जे लक्ष्य आहे ते फार मोठं आहे, परंतु मिळालेल्या लक्ष्याचा अगदी धैर्यानं सामना करावा लागेल ते म्हणजे शिरू आणि कंपनीला. अशा वेळी व्यावसायिक स्पर्धांचा एक अनोखा अनुभव असलेला शिरू जेव्हा अशा पद्धतीची सिच्युएशन हँडल त्याच्यासमोर येते, त्यावेळेस मात्र त्याचा जी सिच्युएशन हँडल करण्यात एक वेगळाच हातखंडा आपण नेहमीच पाहत असतो. आणि अशा वेळी मात्र योग्य दिशा, योग्य टप्पा आणि अचूक लाईनवर टाकलेली ही गोलंदाजी ही निश्चितच अवघ्या 4 धावा देऊन देणारी ठरली. ती हितेशची जी कामगिरी कर्णधार या नात्यानं हितेशने करायला हवी होती, अगदी तीच कामगिरी हितेशने केली. आता उर्वरित जबाबदारी पार पाडावी लागेल ती निश्चितच उर्वरित 3 गोलंदाजांना. कारण तसं पाहायला गेलं तर 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा म्हटला तर प्रत्येक षटकामागे 11 धावांची सरासरी राखायला हवी होती, परंतु पहिल्या षटकाचा जर विचार करायचा झाला तर केवळ 4 धावा स्कोर शीटवर लागतात. जमेची बाजू बघायला गेली तर जिजा 11 कमलपाडे या संघाचे अजून एकही फलंदाज बाद झालेला नाही आहे. एक मात्र संधी निर्माण झाली होती, परंतु क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी, कदाचित प्रयत्न थोडेसे अपुरे पडले असंच म्हणावं लागेल. प्रयत्न निश्चितच चांगले केले होते, कदाचित दैव त्यांच्या साथीला नसावं, दैव होतं ते शिरूच्या साथीला असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही आहे. आणि अशा वेळी 11ची जी धावगती राखायची होती ती मात्र आता कुठेतरी वाढलेली दिसते. येणाऱ्या 3 षटकांमध्ये आवश्यकता असेल ती खऱ्या अर्थानं 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याची किंवा हे लक्ष्य पूर्ण करण्याची. एक षटकाचा खेळ संपतोय, 4 धावा स्कोर शीटवर लागतायत, एकही फलंदाज बाद होत नाहीये. दुसरं गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक, एक महत्त्वपूर्ण षटक म्हणावं लागेल, ते आदित्यला कामगिरीतून दाखवावं लागेल. जी कामगिरी संघनायक या नात्यानं हितेशनं त्याच्या गोलंदाजीतून केली होती, अगदी त्याच पावलावर पाऊल टाकावं लागेल ते आदित्यला. पाहूया जो विश्वास, जो जी कामगिरी करण्याची जबाबदारी त्या आदित्यवर दिली जाते, त्या कामगिरीला तो न्यायी भूमिका करेल का? कारण क्रिकेट एक असा खेळ आहे, कारण जोपर्यंत शेवटची धाव किंवा जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नसतोय तोपर्यंत मात्र या खेळाची कोणतीही भाकीतं वर्तवणं हे खऱ्या अर्थानं मूर्खपणा तर ठरू शकत असतं. आणि अशा वेळी एक अप्रतिम चेंडू टाकला जातोय, क्षेत्ररक्षक अर्थात यष्टीरक्षकाला चकवतोय. थोडीशी स्लोअर आर्म गोलंदाजी होती. चेंडू पडल्यानंतर एक नॅचरल स्विंग डाव्या हाताच्या गोलंदाजानं तो त्यांच्या नैसर्गिक कलेमध्ये सापडलेला असतो, अगदी तोच स्विंग मिळाला. स्विंग मिळाल्यानंतर मात्र चेंडू बॅटच्या अस्पष्ट कडेला लागला. यष्टीरक्षकाला चकून चेंडू गेला होता शॉर्ट थडम्यांच्या दिशेला. क्षेत्ररक्षकानं चांगली कामगिरी करताना चांगलं क्षेत्ररक्षण केलं, चांगली फेकी केली, तोपर्यंत मात्र फलंदाजांना त्यांचं काम पूर्ण केलं. एक धाव मिळाली संघाला. एका धावेनं निश्चितच संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, परंतु संयम ही तेवढाच महत्त्वाचा असतो. कारण जेवढी आक्रमकता महत्त्वाची असते, कारण आक्रमकता दाखवल्याशिवाय आपल्याला उचित ध्येयापर्यंत पोहोचणं सुद्धा अशक्यप्राय होऊ शकत असतं. अशा वेळी मात्र शिरू ऑन द स्ट्राईक येतोय. शिरूला मात्र आपली जबाबदारी पूर्ण करावी लागेल. कॅप्टन इनिंग्स, कॅप्टन नॉकिंग करावी लागेल. विनंती असेल ते खेळाडूंना की कोणत्याही वेळेचा अपयोग करू नका, जेणेकरून जी वेळेची मर्यादा आहे त्या वेळेमध्येच आपल्याला सामना पूर्ण करायचा आहे. पुन्हा एकदा
यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या कडेला लागतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा निश्चितच पाठलाग करत होता. पुन्हा एकदा चेंडू त्यांच्या पुढ्यात पडतोय. एक धाव सहज मिळते शिरूला. शिरू वारंवार प्रयत्न करतोय. केलेल्या प्रयत्नाला मात्र शिरूला यश मिळत नाही आहे. निश्चितच वारंवार जे फटके खेळण्याची संधी किंवा जे फटके खेळण्याचा प्रयत्न शिरू आपल्या फलंदाजीतून करतोय तो प्रयत्न मात्र कुठेतरी असफल होताना पाहायला मिळाला. कारण चेंडू बॅटच्या कडेला लागतोय, अर्थात टॉप एजला लागताना चेंडू यष्टीरक्षकाच्या वरून गेला. शॉट थर्डमॅन शॉट फाईन लेगवर असले क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतात. तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा एक धाव मिळते संघाला. पुन्हा एकदा हा चेंडू टप्प्याचा चेंडू ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाही आहे. यष्टीरक्षक चेंडूला पकडतोय आणि पकडल्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं हा चेंडू पडल्यानंतर जी उत्सुकता किंवा जी कौतुकाची थाप आदित्यला हवी होती ती मिळताना पाहायला मिळाली. पुन्हा एकदा हा चेंडू एका स्वरूपाचा चेंडू यावेळेस मारण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा वेळी दैव बलवत्तर नसतं ना तेव्हा काहीही आपल्या फेवरमध्ये होत नसतं. पंचांकडे लेग अपीलचा इशारा केला गेला होता, परंतु पंचांनी तो सुद्धा फेटाळून लावला. अगदी अवघड तंत्रज्ञानाचा जर आपल्या मनामध्ये विचार करताना पाहिला तर निश्चितच हा चेंडू यष्टांना कुठेतरी मिस करणारा होता हे त्यांनी मनोमन ठरवलं आणि निश्चितच हा चेंडू किंवा हा फलंदाज नाबाद असल्याचं गोलंदाजाला सांगितलं. त्यांनी केलेल्या अपिलाला नाकारीच ठरवताना पुन्हा एकदा शिरू स्ट्राईक एंडवर जातोय. एका धावेनं संघ पुढे सरकतोय. 7 धावा 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा आदित्य राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट पद्धतीचा हा चेंडू होता, परंतु चेंडू मर्यादेकक्षेच्या बाहेरचा चेंडू अवांतर स्वरूपाचा घोषित केला जातोय पंचांकडून. अवांतर स्वरूपानं संघाची धावसंख्या पुढे सरकते. 8 धावा 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा आदित्य लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट मारा करत असताना शिरूसाठी हा चेंडू. आतापर्यंत जे चांगलं घडत होतं ते मात्र या 2 चेंडू नंतर मात्र कुठेतरी विपरीत घडते की काय अशी धोक्याची सूचना कदाचित ओमसोड कोनाड या संघाला मिळते की काय असं काहीतरी पाहायला मिळते. जी अचूकता, जी भेदकता, जो टप्पा किंवा जी लाईन गोलंदाजाला आतापर्यंत सापडली होती ती कुठेतरी हरवताना या 2 चेंडू मागे पाहतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येत असताना यावेळेचा हा चेंडू मात्र ज्या लाईन आणि अचूकतेवर टाकायचा होता अगदी त्याच अचूकतेवर टाकलेला पाहायला मिळाला आणि निश्चितच कौतुकाची थाप पुन्हा एकदा आदित्यला मिळाली. संघाची धावसंख्येचा जर विचार करायचा झाला तर 9 धावा थांबलेले असताना दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आदित्यच्या रूपानं आदित्य पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट मारा करतोय. पंचांच्या उजवीकडच्या बाजूनं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये 7-8 बॉलांचा गोलंदाजीचा रणप घेऊन शिरूसाठी यावेळेचा हा चेंडू खोलातला चेंडू कुठेतरी चेंज ऑफ द पेस गतीमध्ये थोडीसं भिन्नता किंवा वैविध्य आणण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न सुद्धा यशस्वी ठरला आणि हे षटक संपलं. 1-2 षटकांचा खेळ संपला. संघाचं धावफलक जर पाहिलं तर निश्चितच 10 धावा दुहेरी अंकामध्ये 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता येणारे 2 षटक अर्थात 12 चेंडू आणि 35 धावा अशक्य प्राय असं आव्हान म्हणावं लागेल. परंतु क्रिकेट असो किंवा आयुष्य असो नथिंग इज इम्पॉसिबल. अशक्य हे काहीच नसतं. जर प्रयत्न केले तर निश्चितच केलेल्या प्रयत्नाला प्रामाणिक असतील तर त्या प्रयत्नाला सुद्धा यश मिळू शकत असतं. पुराणांमध्ये सुद्धा आपण ऐकलं होतं की शुष्क काष्ठाला सुद्धा पल्लव आलेले पाहिले कारण ते प्रयत्न प्रामाणिक होते. आणि अशा वेळी सूचना होते की स्वयंसेवकांना की मैदानामध्ये आपण पाण्याची व्यवस्था करायची आहे कारण उष्मा हा उत्तरोत्तर वाढ होत असताना पाहतोय. राजाभाई प्रीमियर लीग एक आगळीवेगळी संकल्पना आपण आपल्या विभागामध्ये पाहतोय. निश्चितच हॅलो राजाबाई प्रीमियर लीग आज दिवस 3रा अंतिम दिवस. या अंतिम दिवसात आज पाहुण्यांची रेलचेल तर होणारच आहेत. असेच आमचे आवडते लोकनेते माननीय श्री विकास निळकर इथे हजर झालेले आहेत. तर अमोल पाटील यांना मी नम्र विनंती करतो की आपण विकास निळकर इथे आमचे लोकनेते आवडते नेते इथे हजर झालेले आहेत त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद विकासजी निळकर इथे आपण येऊन मोलाचा वाटा दिलात. आज रविवार असल्यामुळे इथे आमच्या कार्यकर्त्यांची रेलचेल होणारच आहे. आमचे सगळे आवडते आमच्या पाठीशी खंबीर असतात असे आमचे विकासजी निळकर इथे हजर झालेले आहेत. तर आमचे कमिटी मेंबर अमोल पाटील यांना मी नम्र विनंती करतो की त्यांचं आता स्वागत करायचं आहे. निश्चितच आमच्या विनंतीला सन्मान देताना सन्माननीय विकासजी निळकर साहेब इथे उपस्थित होत आहेत. आयोजकांच्या वतीनं अमोलजी पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपण त्यांचा पुष्पगुच्छ देऊन
त्याचप्रमाणे या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मान आणि गौरव करत आहे। धन्यवाद साहेब, आपल्या व्यस्त कार्यक्रमातील अमूल्य असा वेळ आपण खर्च केलात आणि खऱ्या अर्थानं आमच्यावर असलेलं प्रेम तुम्ही आपल्या येण्यानं व्यक्त केलं। त्याचप्रमाणे सन्माननीय स्वप्नीलजी पाटील साहेब हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत। मी आयोजकांच्या वतीनं अर्थात अमोलजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण सन्माननीय स्वप्नीलजी वर्तक साहेबांचं आपण स्वागत करायचं आहे। प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्प आणि या स्पर्धेची आठवण असलेले राजाभाऊ प्रीमियर लीग स्पर्धेचं हे सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करते आहोत। अशा वेळी तिसरा षटकाचा खेळ मैदानामध्ये रंगलेला पाहतोय। जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता असताना यावेळेस मात्र पहिला चेंडू प्रत्येक चेंडू गणिक उत्साह वाढतोय तो ओम स्पोर्ट्स कोयना या संघाचा अस्तित्वाच्या या लढाईमध्ये। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण प्रणयला पाहतोय, एक महत्त्वपूर्ण षटक म्हणावं लागेल प्रणयच्या माध्यमातून, कारण तिसरं षटक हे खऱ्या अर्थानं या सामन्याचं भवितव्य घडवणारं षटक असू शकेल। आणि अशा वेळी पहिला चेंडू टाकल्यानंतर मात्र एक वेगळाच आत्मविश्वास प्रणयकडे पाहायला मिळाला आणि तितकाच आत्मविश्वासानं दुसरा चेंडू सुद्धा टाकला गेला। या चेंडूवर आक्रमण करायचा प्रयत्न शिरूने केला आणि या प्रयत्नाला कुठेतरी पुन्हा एकदा अपयश आलं। चेंडू बॅटच्या अस्पष्ट कडेला लागला आणि एका धावेसाठी गेला। तसेच उदय पाटील सुद्धा आमचे सामाजिक कार्यकर्ते इथे हजर झालेले आहेत। अमोल पाटील यांना नम्र विनंती करायची आहे की त्यांचा सुद्धा एक आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पाडायचा आहे। धन्यवाद अमोलजी पाटील, धन्यवाद उदय पाटील। निश्चितच आपल्या व्यस्त कार्यक्रमातील अमूल्य असा वेळ खर्च करताना सर्व सन्माननीय पाहुणे आमच्यावरील असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी इथे उपस्थित होत आहेत। मी आयोजकांच्या वतीने अर्थातच राजाभाई प्रीमियर लीगमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन चलतो संपूर्ण मान्यवरांना या संपूर्ण व्यासपीठाला। यावेळीच मात्र मैदानावर जेव्हा झेल उंच हवेमध्ये गेलाय, क्षेत्ररक्षक उलट्या हातानं उलट्या दिशेनं चेंडूचा पाठलाग करतोय आणि एक यशस्वी झेल सुद्धा टिपतोय। धन्यवाद डीजे। आपण थरार पाहतच आहोत राजाबाई प्रीमियर लीग 2022 आणि सुपर 8 मध्ये पोहोचलेले संघ 7 पोहोचलेले आहेत आणि या दोन संघामध्ये जी लढत आहे त्या दोन संघामधील एक संघ जरूर जाणार आहे सुपर 8च्या लढतीमध्ये। मी नावं घेतो। पहिला सुरुवातीला एक सुपर 8 मध्ये गेलेला संघ होता पप्पू स्ट्रायकर्स पांडवादेवी, नंतर स्वरांश इलेव्हन मेडेकार, नंतर विजय 11 मेडेकार, त्यानंतर वादळ शाहबाज आला, नंतर माऊळ कृपा पांडवादेवी आली, नंतर एबी 11 कोपर आला, नंतर सावित्री 11 तीनवीर आला। नंतर येणार आहे या दोन संघामधील लढतीतला विजयाचा मानकरी आणि या सर्व संघाच्या कर्णधारांना एक नंबर विनंती असणार की आपण व्यासपीठाच्या दिशेकडे आपली हजेरी दाखवायची आहे। पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये। नितेशजी धन्यवाद दादा। निश्चितच मी एकच सांगेन की तुम्ही एकटे आहात म्हणून यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका, कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची ही झेप ही नेहमीच मोठी असते। अगदी तीच गरुड भरावी करावी लागेल। जिंकण्यासाठी जेव्हा अशक्य प्राय असं आव्हान समोर असतंय त्यावेळेस मात्र शिरूला मात्र आपला गिअर बदलावा लागेल। आतापर्यंत जी व्यावसायिकता आपण अनेक संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्यांमधून दाखवली होती तो खेळ इथे दाखवावा लागेल या अस्तित्वाच्या लढाईमध्ये, कारण विजेता संघ ठरेल सुपर 8चा मानकरी। कारण निश्चितच पुन्हा एकदा त्यांना एका सत्व परीक्षेला सामोरं जावं लागेल, परंतु ही सत्व परीक्षा ही खऱ्या अर्थानं शिरूची असेल। आपण पाहतोय तिसरा षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना जी अचूकता हितेश आणि आदित्यनं त्याच्या गोलंदाजीमध्ये दाखली होती तेच काम प्रणय करताना पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा हा चेंडू थोडासा आत्मविश्वास डळमळीत झालेला पाहिला, परंतु आत्मविश्वास हा एक अशी दैवी देणगी आहे जी खऱ्या अर्थानं आपल्याला यशापर्यंत नेणारी एक गुरुकिल्ली ठरू शकत असते आणि अशा वेळी त्याच आत्मविश्वासानं प्रणय पुन्हा एकदा येतोय। पोलातला हा चेंडू शिरू मात्र आक्रमकता धारण करतोय, केलेल्या आक्रमकतेला पुन्हा एकदा अपयश येतंय। चेंडू सीमारेषेच्या आत पकडताना मात्र एक विजयी जल्लोषक जणू काही होतोय शिरू बाद झाल्यानंतर मैदानात। प्रणयसाठी सुवर्ण संधी असेल। हॅट्रिक जर मारली, खऱ्या अर्थानं लागोपाठ 3 फलंदाजांना जर बाद केले, आतापर्यंत मला वाटतं 2 फलंदाज बाद केलेले आहेत
तर तिसरा सुद्धा बाद फलंदाज केला तर निश्चितच 100 रुपयाचं पारितोषिक असेल ते. आणि अशा वेळी मात्र हा चेंडू टाकला जातोय. पंचांचा इशारा चेंडू स्वैर असल्याचा येतोय. अवांतर स्वरूपानं संघ पुढे सरकतोय. कदाचित ह्या इनामावर प्रणय थोडासा नाखुश दिसतोय. आणि अशा वेळी मात्र जी कामगिरी खऱ्या अर्थानं आपण प्रणय आणि त्याचे सहकारी अर्थात आदित्य आणि हितेश कडून पाहिली होती आणि अगदी त्याच पावलावर पाऊल टाकण्याचं काम प्रणयनं सुद्धा केलं. जी कामगिरी जी जबाबदारी त्याच्यावर सोपवली होती अगदी त्याच कामगिरीनिशी तो इथे कामगिरी करतोय. अशा वेळी मात्र एक चांगला चेंडू टाकतोय. कमबॅकिंग चेंडू म्हणावा लागेल. क्षेत्ररक्षक अर्थातच आपण जर पाहिलं फलंदाज या चेंडूला फॉलोअप करण्याचा शफल करून खेळण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाजानं केलेल्या पद्धत आली तर अचूक हेरताना मात्र पुन्हा एकदा चेंडूची जी लांबी होती ती आखूड करतोय आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा अचूकता ही प्रणयच्या गोलंदाजीतून पाहायला मिळते. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना हा चेंडू यावेळचा हा चेंडू निश्चितच चेंडू बॅटच्या कडेला लागतोय. क्षेत्ररक्षण अप्रतिम ती म्हणावं लागेल. आपण पाहिलं चेंडू बॅटच्या कडेला लागल्यानंतर मात्र गलीच्या दिशेला ट्रॅव्हल होताना पाहिला. क्षेत्ररक्षकानं मात्र अचूकता लागताना चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 3 षटकांचा खेळ संपला. संघाचं धाव फलक जर पाहिलं तर 12 धावा होत आहेत. 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा करताना तसं पाहायला गेलं तर स्कोरर सांगतायत की येणारे 6 चेंडू आणि आवश्यकता असेल ती 33 धावांची अशक्यप्राय असं आव्हान. प्रत्येक चेंडू मागे आक्रमकता दाखवावी लागेल आणि यावेळेस मात्र विनंती असेल ती सर्व संघ मालक किंवा संघ प्रतिनिधींना पप्पू स्ट्रायकर्स पांडवा देवी, स्वरांश 11 मेढायकार, विजय 11 मेढेखार, वादळ शहाबाद, माऊली कृपा पांडवा देवी, AB कोपर आणि सावित्री 11 तीनविरा या सर्व 7 संघांचे प्रतिनिधी कर्णधार किंवा संघमालक जर मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरात उपस्थित असेल तर आपणास सन्मानपूर्वक विनंती असेल की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. कारण एक महत्त्वपूर्ण असं आपण या स्पर्धेचा लॉट्स टाकणार आहोत जिथे वेळापत्रक टाकणार आहोत. तर वळूया सामन्याकडे. अर्थातच उर्वरित 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता असताना पाहूया कशा पद्धतीने हा सामना रंगतोय. अशक्यप्राय असं आव्हान. परंतु मगाशीच मी म्हटलं होतं की नथिंग इज अ इम्पॉसिबल क्रिकेट अँड लाईफ. आयुष्य असो किंवा क्रिकेटचा खेळ असो जर प्रयत्न केले तर प्रयत्नाला यश हे मिळतच असतात. आणि अशा वेळी मात्र एक महत्त्वपूर्ण षटक घेऊन येतोय. पहिल्याच चेंडूवर आक्रमकता दाखवताना अर्थातच जी कामगिरी करायला हवी होती तो षटकार येतोय. पहिला षटकार येतो या इनिंग मधला. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता होती. पहिला चेंडू अखो टप्प्याचा चेंडू स्ट्रोकला जागा बनवताना पूल पद्धतीने चेंडूला खेळतोय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या वरून. डाव्या हाताचा फलंदाज षटकारांसाठी. त्याच्यानंतरचा हा चेंडू होता. निश्चितच चेंडू अलॉंग द कार्पेट खेळला जातोय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. अर्थातच चांगलं क्षेत्ररक्षण आपण डीपला पाहिलं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. खऱ्या अर्थानं स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा हा चेंडू. निश्चितच जर हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला असता तर चित्र वेगळं असतं. परंतु जर आणि तर या गोष्टीला क्रिकेटमध्ये निश्चितच स्थान नसतं. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण डीपला पाहिलं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. आणि तीच गोलंदाजी खऱ्या अर्थानं जी गोलंदाजी आपण गितेशकडे पाहणार आहोत अगदी तीच गोलंदाजी होताना पाहिलं. पहिल्या चेंडूवर निश्चितच गितेश थोडासा गडबडला परंतु कमबॅक म्हणावं लागेल. यावेळचा हा चेंडू बॅटच्या कडेला लागतोय. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक हितेश कॅप्टन इनिंग खेळताना क्षेत्ररक्षकाने मात्र कोणतीही चुकी न करता एक अचूक असा झेल टिपला आणि उरल्या सुरलेल्या आशा अपेक्षा इच्छांना सुद्धा गारद केलं ते जिजा 11 कमलपाडा या संघाला. निश्चितच गीतेश सुद्धा अगदी त्याच पावलांवर पाऊल टाकताना कामगिरी करतोय. अर्थातच आपण पाहिलं परेशदादा चवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेला हा संघ अर्थात ओम स्पोर्ट्स पॉइंटर हा संघ. आखूड टप्प्याचा चेंडू होता. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. खऱ्या अर्थानं नाराज झालाय तो चेंडू तो जिजा 11 कमलपाडाच्या फलंदाजांवर. कारण अचूकता अर्थातच एक फटका जर वगळला तर आतापर्यंत जी फटकेबाजी व्हायला हवी होती शिरू आणि कंपनीकडून ती मात्र होताना पाहायला मिळत नाही आहे. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. चेंडू टाकल्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं तोल जातोय परंतु तोल मात्र गोलंदाजीतून जाऊ दिला जात नाहीये. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गीतेश ज्या कामगिरीसाठी त्याला विश्वास ठेवला होता जी कामगिरी करण्याची जबाबदारी त्याच्यावर दिली होती अगदी तीच कामगिरी तो करताना इथे पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा करत असताना जेव्हा गोलंदाजी मार्कवर गीतेश येतोय यावेळेचा हा चेंडू पोलातला हा चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू बॅटच्या अस्पष्ट कडेला स्पर्श करतोय आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं एक विजयी नॉक किंवा विजयी सांघिक विजय होताना पाहायला मिळतोय तो ओम स्पोर्ट्स पोयनाड या संघाचा आणि 8वा संघ मिळतोय तो ओम स्पोर्ट्स पोयनाड या संघाच्या रूपानं आपण या मैदानामध्ये निश्चितच एक चांगला खेळ, मग ती फलंदाजी असो किंवा मग गोलंदाजी असो किंवा मग क्षेत्ररक्षण असो, या तिन्ही क्षेत्रांवर आघाडीवर ठरला तो परेशदादा चवरकर परेशदादांच्या मार्गदर्शनाने घडलेला ओम स्पोर्ट्स पोयनाड हा संघ.